नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नॉलेज अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल तर आधी जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. कारण रोज रोज आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत करंट अफेअर्स किंवा जनरल नॉलेजवरच्या, त्या तुमच्या मिस नाही झाल्या पाहिजेत. तर वेळ वाया न घालवता आजच्या करंट अफेअर्सकडे आपण जाऊया मित्रांनो. चला तर मित्रांनो, पाहूया प्रश्न क्रमांक पहिला. कोणत्या ठिकाणी हरियाली महोत्सव 2022चे आयोजन केले होते? हे चुकून मित्रांनो आहे झालेलं आहे, तिथे ते होते आहे. ठीक आहे, तर कोणत्या ठिकाणी हरियाली महोत्सव 2022चे आयोजन केले होते? तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, दिल्ली येथे हरियाली महोत्सव 2022चे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक दुसरा. चर्चेत असलेले रोहिणी आयोग यांचा संबंध कशाशी आहे? तर मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ओबीसी. रोहिणी आयोग हे ओबीसी यांच्याशी निगडीत संबंधित आहे. ठीक आहे, तर मित्रांनो प्रश्न तिसरा. भारतीय उद्योग संघ CII चे अध्यक्ष पदासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचा बरोबर ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर बी, आर दिनेश यांची भारतीय उद्योग संघ CII चे अध्यक्षपदासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक चौथा. चर्चेत असलेले डेरेचो काय आहे? चर्चेत असलेले डेरेचो नावाचं हे काय आहे? तर हे एक डेरेचो नावाचं वादळ आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक पाचवा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले, त्यामध्ये किती शौर्य चक्राचा समावेश आहे? तर मित्रांनो, आपल्या राष्ट्रपतींनी जे 36 शौर्य पुरस्कार आता प्रदान केलेले आहेत त्यामध्ये किती शौर्य चक्रांचा समावेश आहे? तर किती शौर्य चक्रांचा समावेश आहे? तर मित्रांनो, इथे ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए, 26 शौर्य चक्रांचा समावेश त्यात केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्यात खारची महोत्सव साजरा करण्यात आला आहे? तर मित्रांनो, कोणत्या राज्यात खारची महोत्सव साजरा करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, त्रिपुरा राज्यात खारची महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले, त्यामध्ये किती कीर्ती चक्राचा समावेश आहे? तर मित्रांनो, इथे काय विचारलेलं आहे? कीर्ती चक्राचा समावेश. तर कीर्ती चक्र किती होते? तर 10 कीर्ती चक्रांचा समावेश केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. IMF मध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञमध्ये नियुक्ती होणारी पहिली महिला कोण आहे? तर मित्रांनो, IMF मध्ये मुख्य अर्थशास्त्रामध्ये नियुक्ती होणारी पहिली महिला आहे, तिचं नाव ऑप्शन क्रमांक ए, गीता गोपीनाथ. पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाचे पंतप्रधान शिंजो आबे यांना गोळी घालून मारण्यात आले? तर मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की जपान ह्या देशाचे पंतप्रधान शिंजो आबे यांना गोळी घालून मारण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकतेच फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर ए, रोशन नादर मल्होत्रा यांना हे एक भारतीय व्यक्ती आहेत ज्यांना नुकतेच फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 11. चर्चेत असलेले मानगडी पहाडी कोणत्या राज्यात आहे? तर चर्चेत असलेले मानगडी पहाडी मित्रांनो राजस्थान ह्या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या राज्य सरकारने मिशन कुशलकर्मी सुरू केले आहे? तर मित्रांनो, याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी, दिल्ली ह्या राज्य सरकारने मिशन कुशलकर्मी सुरू केलेला आहे. पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 13. रेचेल रिव्हस या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत? तर मित्रांनो, रेचेल रिव्हस या कोणत्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री बनल्या आहेत? तर ब्रिटन ह्या देशाच्या त्या पहिल्या अर्थमंत्री बनलेल्या आहेत. तर पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 14. नाटो शिखर परिषद 2024 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? नाटो शिखर परिषद 2024 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचा करेक्ट ऑप्शन असणारे ऑप्शन नंबर ए, अमेरिका या देशात आयोजित करण्यात आलेली आहे. पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 15.
RBI अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात विश्लेषणाची दर किती टक्के नोंदवली गेली आहे? तर मित्रांनो RBI अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात विश्लेषणाची दर ही ऑप्शन क्रमांक डी 6% नोंदवली गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 16 इंडोनेशिया जगातील सर्वात मोठी प्राचीन गुहा किती वर्ष प्राचीन आहे? तर मित्रांनो याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर बी 51,200 वर्ष प्राचीन आहे. चला मित्रांनो बघूया पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 जून 2024 अखेरीस भारताचा विदेशी चलन साठा किती अब्ज डॉलर झाला आहे? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी 651.99% इतका चलन साठा अब्ज डॉलर साठा झालेला आहे. पाहूया पुढील प्रश्न मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 जून 2024 अखेरीस भारताच्या विदेशी चलन साठा किती अब्ज डॉलर घटले आहे? मित्रांनो इथे विचारलेलं आहे आपल्याला किती अब्ज डॉलर घटलेले आहे. तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी 1.71 अब्ज डॉलर घटलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 फ्रान्स देशाच्या नॅशनल असेंब्लीमध्ये किती जागा आहेत? तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी 577 जागा ह्या फ्रान्स देशाच्या नॅशनल असेंब्लीमध्ये आहेत. पाहूया पुढील प्रश्न. आपला पुढील आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो गेटिंग द ब्रेड द जेन जेड वे टू सक्सेस हा पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी प्रार्थना बत्रा यांनी गेटिंग द ब्रेड द जेन जेड वे टू सक्सेस हा पुस्तक लिहिलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. असेच आपण नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज घेऊन येणार आहोत. तर ती व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही झाली पाहिजे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.